तर सामन्याला सुरुवात करायची आहे. लक्ष्मीबागचे दोन्ही खेळाडू, दोन्ही फलंदाज, स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकतो प्रणव, त्याचबरोबरीने नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज सिद्धेश. एज लागली होती तोपर्यंत एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते. सुमित राजभर जायचंय तिकडे बाउंड्रीच्या बाहेर फास्ट. एका धावेने श्री गणेश होतो आपल्या संघाचं अकाउंट ओपन करतो यावेळी एका धावेने फलंदाज प्रणव. आणि आता प्रथमच स्ट्राईक एंडवर फलंदाज येत होतो सिद्धेश, ज्याने ग्राउंडच्या चारी बाजूला फटकेबाजी केली आहे, तो फलंदाज सिद्धेश. दुसरा चेंडू या षटकातील हलक्या त्याला प्लेस केला चेंडू, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते. हेच तर वैशिष्ट्य आहे सिद्धेश, चांगल्या चेंडूवरती सन्मान देतो आणि खराब चेंडूवरती समाचार घेतो चेंडूचा. खूप चांगली फलंदाजी केली आज सिद्धेशने, प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे सिद्धेशने. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू या षटकातील गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रणव. हेलिकॉप्टर शॉट उडवलाय, पाहायचे तिथे क्षेत्ररक्षक आहेत का, आणि चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावर. खूप चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पायथा चेंडू अडवतील का, पण क्षेत्ररक्षकाच्या अवकाच्या बाहेर चेंडू, आणि हा चेंडू गेलाय सीमा पार, सलगचा दुसरा चौकार. आणि या चौकाराच्या मध्ये त्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. खूप चांगली फलंदाजी करतोय यावेळी फलंदाज प्रणव. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगवलेत प्रणवने. पाचवा चेंडू या षटकातील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लिडिंग एज एक घेलची शक्यता, आणि यावेळी प्रणवला परतावं लागतंय डगआउट मध्ये. हा लागतोय पहिला मोठा धक्का, तो म्हणजेच लक्ष्मीबाग संघाला. प्रणव बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज एंटर होत आहेत ते नवीन. शेवटचा चेंडू या षटकातील स्ट्राईक एंडर फलंदाज आपण पाहू शकतो, घातक फलंदाज सिद्धेश. खूप चांगला चेंडू टाकला होता, हलक्या त्याने चेंडू खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने षटक संपतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. खूप चांगलं षटक हाताळलंय शिवम काकडे याने. पॉवर प्लेच्या षटकात फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्यात आपल्या संघासाठी.
गोलंदाजी मार्क वरती किरण कांबळे, त्याच्या बॅट मध्ये खूप चांगले फटके आले होते आणि गोलंदाजी करत असताना भरपूर खेळाडू बाद केलेत. तोच गोलंदाजी मार्क वर किरण कांबळे. पहिला चेंडू गोलबल टप्पा टाकलेला चेंडू होता. हलके त्याने ड्राईव्ह केला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पाहता पाहता 2 धावा सुद्धा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दुसरा चेंडू या षटकातील मोठा फटका खेळायचा होता आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. जर आपण पाहिलं नितेश शेलार यांना आज बंटी कांबळे सारखी गॉगल आपण त्यांनी वेळ गेलाय. त्यांची जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली नितेश शेलार यांची तर सेम तशीच आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अंपायरशी वादावाद केल्यास संघाला बाद करण्यात येईल. डगआउट मधून कोणी आवाज द्यायचा नाही अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खुले आम 2 धावांची चोरी केली आहे यावेळी लक्ष्मीबाग संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 आकड्यावर. चौथा चेंडू या षटकातील राईट आर्म राऊंड मारा करतोय. खूप चांगला फटका गेलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली जाते. पाहायचे दुसरी धाव कंप्लीट होईल का. दुसरी धाव घातक होती परंतु 2 धावा खूप वेगाने कंप्लीट करतोय सिद्धेश. कमिटमेंट केली होती 2 धावेसाठी आणि 2 धावेची पूर्ण करतोय यावेळी फलंदाज नवीन आणि सिद्धेश. लीडिंग एज लागली होती. कॅचची शक्यता होती परंतु एक धाव मिळते तिथे आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील खूप चांगली गोलंदाजी केली आहे यावेळी गोलंदाज किरण कांबळेने. शेवटचा चेंडू या षटकातील राईट आर्म राऊंड द मारा करतोय किरण. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू होता. फॉलो थ्रो मध्ये खूप चांगला अडवलाय चेंडू किरण कांबळेने आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवरती. दुसऱ्या षटकात फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात किरण कांबळेने. रिव्हर्सचा फटका खेळलाय आणि चेंडू खूप वेगाने चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला फटका खेळला होता यावेळी नवीनने.
आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावर. दुसरा चेंडू गोलंदाज मंगेश. फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय कव्हरला. कृपाल आहेत तिथे. एक धावेंवरती समाधान मानावं लागते लक्ष्मी पाक संघाला. मंगेश गुराव. फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडर फलंदाज सिद्धेश. पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करेल. आतापर्यंत शांत आणि संत सुरुवात करतोय सिद्धेश आपल्या संघासाठी. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता. वेगाने बीट करतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. डगआउट मधून कोणी जास्त आवाज द्यायचा नाहीये. एक धाव तर खूप वेगाने कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होईल का कंप्लीट. आणि पाहता पाहता 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा मिळत आहेत. या धावा कुठेतरी महागात पडू शकतात इक्विरी 11 संघाला. 4 चेंडू 26 धावा. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत शिवम काकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. पाहायचं रनआउट होतील का. आणि रनआउटच्या स्वरूपात नवीनला परतावं लागतंय डगआउट मध्ये. हा लागतो दुसरा मोठा धक्का लक्ष्मी पाक संघाला. नवीन फलंदाज एंटर होत आहेत. करण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. अजूनही 1 चेंडू शिल्लक या षटकातील. खूप चांगली गोलंदाजी केली मंगेशने. शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्रायकर फलंदाज सिद्धेश. हलक्या त्याने चेंडू कट केलाय. तोपर्यंत 1 धाव खूप वेगाने कंप्लीट केली आहे. लेग बाईसचा इशारा पंचांचा. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावर. बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही. बाहेर चला पॅनल लागेल 2 रनची. धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती स्लॉग वरचं षटक हाताळण्यासाठी अशोक गोडेकर. स्ट्रायकर फलंदाज सिद्धेश. LBW चं अपील केलं जात आहे परंतु पंचांवर कुठल्याही प्रकारचा दडपण पाहायला मिळत नाहीये. पंचांनी अपील फेटाळून लावलंय आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मिळते लेग बाईसच्या स्वरूपात. दुसरा चेंडू गोलंदाज आशू. स्ट्रायकर फलंदाज करण. दुसरा चेंडू या षटकातील. खूप चांगला चेंडू टाकलाय.
आणि यावेळी आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय करण, कारण त्याला सुद्धा माहिती आहे सिद्धेश मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आणि हा लागतो तिसरा धक्का. नवीन फलंदाज एंटर होतोय. हॅलो नितीन, अजूनही अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. आणि खूप चांगला फटका, खेळाडू खूप दूरवर आहे, चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. ज्या खेळीसाठी जाणार होता सिद्धेश तीच खेळी आता करतोय आपल्या संघासाठी. 10 स्कोर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावर. कोणाची साईड घेतली जाणार नाही ते. 3 षटकात धावसंख्या होती ती 28 आणि त्यानंतर पहिला चेंडू लेग बाईस, नंतर निर्धाव चेंडूवरती रनआउट आणि त्यानंतर चौकार. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पायच्या चेंडूवरती चेंडू कुठेतरी थांबलाय. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न असेल आणि 3 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या आहेत. आता ही शेवटची वॉर्निंग असणार आहे लक्ष्मीबाग संघासाठी. बाहेरनं आवाज देऊ नका, अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरं जावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावर. आयोजकांकडनं सूचना येते की आता जर आवाज आला डगआउट मधनं तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. ती थेट फलंदाजी करताना इक्विरा 11 संघामध्ये ऍड करण्यात येईल. खूप चांगला चेंडू टाकला होता, स्टंपिंग झाली आहे यावी आणि नितीनला परतावं लागतोय डगआउट मध्ये. हा लागतोय चौथा धक्का. 1 बाउन्सचा ताकीद सुद्धा दिली आहे गोलंदाज आशूला. शेवटचा चेंडू या सत्रातील. मॅच बॉल आलेला आहे पंच. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज चिन्मय. 36 धावा शेवटचा चेंडू या षटकातील. एक धाव कीपर बीट होत आहेत. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 धावा. 38 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच लक्ष्मीबाग संघाने इक्विरा 11 संघासमोर पाहायचंय कशा प्रकारे बचाव करेल आपले 38 धावांसाठी लक्ष्मीबाग संघ आणि कशा प्रकारे फलंदाजी करेल इक्विरा 11 खंबालपाडा संघ.
थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. लक्ष्मीबाग संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विशू आणि किरण कांबळे. मी विनंती करतो इक्विलॅन्स संघाला की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील. ए बोला उठ. बाकीच्या प्रेक्षकांनी थोडं साईडला बसायचंय, अन्यथा उभं राहायचंय. डगआउट म्हणजे फक्त खेळाडूंसाठी असतं. जे 9 जण आहेत तेच बसतील, अन्यथा त्यांच्या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. कमिटीच्या माध्यमातून आज सूचना येते. 2 मिनिटं पंच. कृपया नितेश दादा आपण देखील बघायचंय तिकडे. साई चौधरी लक्ष द्या थोडा. खिशात हात काढा, खिशात ना लक्ष द्या थोडा. स्ट्राईक हँडर फलंदाज विशू चिल्ले आणि नॉन स्ट्राईक हँडर फलंदाज किरण कांबळे, जो सकाळपासून खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती उमेश. आमचे मित्र रवी काळे यांचं आगमन झालं, यायचं मंचावरती. पहिल्या चेंडूवरती खूप चांगला फटका लागवलाय. सिद्धेश तिथे आहेत, पण सिद्धेश म्हणले प्रेक्षक. सिद्धेशच्या डोक्यावरला चेंडू गेलाय. 6 धावांसाठी षटकार. विशू जिल्ह्याने जर 3 चेंडूवरती सलग 3 षटकार लगावले तर दर्शनकडनं 555 रुपयाचं थेट पारितोषिक असणार आहे. दुसरा चेंडू गोलंदाज उमेश, स्ट्राईक हँडर फलंदाज विशू चिल्ले. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता, वेगाने बीट करतोय. पंच वाईट चेंडूची खून करतायत. पंच स्क्वेअर लेगचे पंच. खूप चांगला फटका खेळलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. पायचे दुसरी धावाचा प्रयत्न असेल आणि 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला लक्ष्मीबागच्या क्षेत्ररक्षकांकडनं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. तिसरा चेंडू या षटकातील गोलंदाज उमेश, गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. हलक्या तरी चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी सलगचा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. खूप चांगली फलंदाजी करतायत यावेळी विशू चिल्ले. खूप चांगली फलंदाजी करतायत विशू चिल्ले आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू होता, तो बिरकावला डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. तर गुलमोहर कॉलनीचे कॅप्टन आपण यायचं स्टेजवरती. सामना झाल्यानंतर लगेचच टॉस करणार आहोत. गुलमोहर कॉलनी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आणि हा चेंडू बिरकावलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा. 20 धावा माफ करा. अजून 1 चेंडू शिल्लक आहे आणि 18 धाव्यांची गरज आहे. म्हणजेच 19 चेंडू 18 धावा. 5 चेंडू मध्ये 19 झाल्यात आणि 19 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या आहेत. त्या म्हणजेच
इक्विरा 11 संघाला. आणि हा चेंडू सुद्धा मारलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. आणि फलंदाज बाद असणारे यावेळी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला सिद्धेश उभायच्या क्षेत्ररक्षकाकडनं. खूप चांगले क्षेत्ररक्षण दाखवलंय. व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट एफर्ट्स. स्वतःला झोकवून टाकले यावेळी सिद्धेशने. आउट आहेत. रिव्ह्यू मध्ये सुद्धा दिसतंय. व्हॉट अ फिल्डिंग सिद्धेश, गुड फिल्डिंग. आणि हा लागतोय पहिला मोठा धक्का, तो म्हणजेच इक्विरा 11 संघाला. विशू चिल्ले बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो सुहास गुडेकर. गोलंदाजी मार्क वरती नवीन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20 या आकड्यावर. पहिला चेंडू स्लोअर वन टाकलेला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. एकवीस धावा. गोलंदाज नवीन. प्रथम स्ट्राईक एंड वरती फलंदाज येतोय किरण कांबळे. ओव्हर पिच चेंडू होता आणि चेंडूला बिरकावलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. शॉर्ट चेंडू होता. कॅचची शक्यता आहे. तिथे क्षेत्ररक्षक पडलेत. तर चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. अजून जर पाहिलं तर आपण 7 धावांची गरज आहे. 15 चेंडू 7 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते आपल्याला. लेफ्ट साइड सुमित राजवर लेफ्ट साइडला बॉल आहे. लेफ्ट साइड. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू 7 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगला चेंडू टाकलेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप वेळानंतर निर्धाव चेंडू येतोय. पहिला निर्धाव चेंडू या सत्रातील. 14 चेंडू 7 धावा. वाईट चेंडू. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय गोलंदाज नवीन. हलक्याने चेंडू कट केलाय. जर हिट झाला असता तर सुहासला परतावं लागलं असतं डगआउट मध्ये. मॅच बॉल आलेला आहे. पंचाने तो घ्यावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाज नवीन. चेंडू तर भरपूर हवेत आहे. कॅचची शक्यता. पायचा झेल होईल का? आणि इझी झेल. व्हॉट अ कॅच, गुड एफर्ट्स.
हा लागतोय दुसरा धक्का, तो म्हणजे इक्विरा 11 संघाला. षटक संपलंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बसंत. नवीन फलंदाज एंटर होतोय प्रणित. अजूनही 12 चेंडू 5 धावांची गरज असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू 5 धावा, 2.5 च्या सरासरीने धावसंख्येमध्ये कुटावे लागतील धावा. कीपर कुठेतरी बीट होत आहेत, तोपर्यंत एक धाव खूप वेगाने कम्प्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. अजूनही 4 धावांची गरज आहे, ती म्हणजेच इक्विरा 11 संघाला. तर स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहू शकतो आपण सुहास. दुसरा चेंडू या षटकातील. हलक्यात चेंडू खेळून काढलाय. ते क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत एक धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. अजूनही 3 धावांची गरज आहे. 10 चेंडू 3 धावा. खूप चांगला चेंडू टाकला होता, पण कीपर कुठेतरी बीट होत आहेत. आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते 22 स्वरूपात. 9 चेंडू 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2च विकेट गेल्यात इक्विरा 11 संघाच्या. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे यावेळी कॅच टिपली जाते क्षेत्ररक्षक प्रवीणच्या माध्यमातून. खूप चांगली झेल टिपलाय. तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील अजून, आणि धावा करायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 2 धावा. चेसिंग कंपल्सरी, लक्ष द्या इक्विरा 11. नवीन फलंदाज एंटर होतोय मंगेश गुराव. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकतो प्रणित. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. हलक्या चेंडू ड्राईव्ह केला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 7 चेंडू 1 धावेची गरज. आता फक्त औपचारिकता उरली या सामन्याची. स्कोर लेवल आहे, पण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. हलक्या चेंडू कट केलाय आणि यावेळी हा सामना जिंकलाय इक्विरा 11 संघाने. नाराज इक्विरा 11 संघ थेट पोहोचलाय मेगा फायनल मध्ये, आणि मेगा फायनलची लढत होणार आहे ती म्हणजे इक्विरा 11 संघाला आणि त्याचा विपक्ष खेळणारे जो संघ गुलमोहर कॉलनी. या सामन्याचा सामनावीर फलंदाज ती वरती बघ ना. 2 मिनिटं ये ना तू. तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय विश्वनाथ चिल्ले. तर यायचं विश्वनाथ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मंगेश गुरव, अंकुश कोमस्कर यांच्या हस्ते. विशू चिल्ले, माफ करा, विशू चिल्ले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करतो लक्ष्मीबाग संघ, आपण पूर्ण संघाने यायचंय. आपल्याला संघाचा सन्मान करणार आहोत. आणि इक्विरा 11 चे कॅप्टन, आपण कुठे जायचं नाहीये, टॉस साठी यायचंय.
तर मी विनंती फायनलचा करतो सामना लक्ष्मीबाग पूर्ण संघाने यायचंय, आपला सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतो सिद्धार्थ दादा शेलार, त्याचबरोबरीने जनार्दन सालुंके दादा, तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. मिलिंद शेलार आपण यायचं इकडे काही हरकत नाही, आपण सेमीफायनल मध्ये पराभूत झालात. सिद्धेश उबाळे ज्याने आजच्या दिवसात खूप चांगली फलंदाजी आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले,